मुंबईत पहिल्या पावसाळ्यात नागरिकांची तारांबळ उडाल्याचं बघायला मिळालं। अनेकांच्या घरात पाणी शिरलं। मुंबई महापालिकेनं जो नाले सफाईचा दावा केलेला तो फोल ठरल्याचं समोर आलंय। कुर्ल्यातही साबळे नगर परिसरात पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याचं दृश्य पाहायला मिळालं। त्यामुळे इथल्या नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। यंदा पावसाळा हा अपेक्षेपेक्षा लवकर सुरू झाला आणि मुंबई महानगरपालिकेने न केलेल्या कामांची पोलखोल केली गेली। विशेष म्हणजे नालेसफाई जी पावसाळ्याच्या काही महिन्यांआधीच सुरू करायला पाहिजे होती ती नालेसफाई अद्यापही पूर्ण झालेली नाही आणि त्यामुळे मुंबईच्या काही भागांमध्ये सखल पाणी साचलं। नाल्यांचं देखील पाणी नागरिकांच्या घरात शिरलं। मी सध्या उभी आहे कुर्ल्याच्या साबळे नगर परिसरामध्ये आणि इथे नाल्याचं पाणी जे आहे ते रस्त्यावर येतं आणि काही नागरिकांच्या घरात देखील त्या पाण्याचा शिरकाव होतो। नाल्याची सफाई न झाल्यामुळे आणि ड्रेनेज सिस्टीम नसल्यामुळे या सगळ्या असुविधा इथल्या नागरिकांना सहन कराव्या लागतात। त्यासोबतच इथे जे नाल्याचं पाणी साचतं त्याच्यामुळे अनेक रोगराईंचा देखील सामना इथल्या या रहिवाशांना करायला लागतोय। आपल्यासोबत इथले रहिवासी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमक्या त्यांच्या काय समस्या आहेत आणि ते कसे दिवस काढतायत। ताई, काय सांगाल? आधी मला सांगा की तुम्ही इथे किती वर्षांपासून राहताय नक्की? इथून मला तरी 52-53 वर्ष झाली मी राहते त्याला। नेमकी इथली काय परिस्थिती आहे? पावसाळ्यामध्ये इथे काय हाल होतात तुमचे? इथे जेव्हा म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर सगळं व्यवस्थित होतं, पण आता इतकी अवस्था बेकार झाली ना। ही सगळे म्हणजे हे सगळे गटर नाले बिले हे सगळे तुंबताना सगळं पाणी आमच्या घरात येतं सगळ्यांच्या, म्हणजे पुरी झोपडपट्टी आमची चाळच भरून जाते सगळी पाण्यानं आणि बाहेर यायला जागा नसती। बाथरूमला जायचं म्हटलं तरी जागा नसते, अडचणच असते सगळी। पाण्यातनं जाणार कसं? हे नाल्यात पाय टाकायचा कुठं पाय काही दिसतच नाही ना जाताना। अशी परिस्थिती इथं होऊन बसलेली, कारण नाले सफाई करतच नाहीत। आपण वातावरण पाहतोय की नाल्याचं हे पाणी इथे अजूनही साचलेलं आहे, कचरा बाहेर आहे। नेमकी काय तक्रार आहे तुमची? पाण्याचीच तक्रार आहे, दुसरं काय नाही। येणं जाणं आम्हाला नाही, जायला वाट नाही। नाला असतात, लेकरं बाळ कुठं जाणार? संडासला लेगवीला जायला जागा नाही, त्याच्यामुळं आमचं वांदं होतंय सगळं। पावसानं सगळं हेच करून ठेवलंय, मग आम्ही काय करू शकतो? आम्हाला काहीतरी करून द्या आम्हाला इथं। लहान मुलं देखील आम्ही इथे पाहतोय। काय नेमकं रोगराईबद्दलची समस्या इथे आहे? काही आजार इथल्या मुलांना आहेत का? अहो, समस्या इथल्या भरपूर आहेत, कारण उंदरांचं मूलमूत्र जरा जरी पाणी साचला तर कुत्र्याचं उंदराचं मूलमूत्र जर त्या पावसाच्या पाण्यात जर गेलं, मुलं खेळतात, त्यातून जर एखाद्याला लॅप्टोस्पायरोसिस झाला तर तो जीवानिशीच जाणार, म्हणजे राहणार नाही। एवढं तर ह्या BMCला कळायला पाहिजे। आणि ही लोक राहतात बिल्डिंगमध्ये, पण जे स्लम एरियात राहतात त्यांची इतकी दुर्व्यवस्था आहे ना, म्हणजे बघण्यासारखी आहे। ह्यांना काही घेणं देणं नाही आहे। ही जी परिस्थिती आहे ती गेल्या किती वर्षांपासून आहे आणि किती वर्षांपासून हा त्रास इथले नागरिक सहन करतात साबळे नगरमधील? ही वर्षानुवर्ष जवळजवळ ही परिस्थिती आहे। तर जवळजवळ आता माझ्या निदर्शनास तरी एक 10-1 वर्षापासून हा त्रास नागरिक सहन करत आहेत। पण इकडची जी लोक आहेत की त्यांच्या म्हणण्यानुसार की ते जन्मानुजन्म इथे हा त्रास सहन करत आहेत, की घाणीचं वातावरण आणि मग येते जी पिढी आहे ती त्यांना की काय म्हणून हे करणार आणि कसं काय डेव्हलपमेंट करणार। खरं तर आपण इथे पाहतोय की शासनाच्या पूर्ण न होणाऱ्या कामांमुळे जे सर्वसामान्य नागरिक आहे, जनता आहे, ती कुठेतरी भरडली जाते। आताची आपण दृश्य इथे पाहतोय कुर्ल्याच्या या साबळे नगर परिसरामध्ये की केवळ चालण्यासाठी एक इथे तुकडा जो आहे सिमेंटचा ब्लॉक ज्याला आपण म्हणू शकतो तो ठेवला गेला आहे। हे जे नाल्याचं पाणी आहे, ड्रेनेज नसल्यामुळे हे पाणी इथे साठून गेलेलं आहे आणि त्याच्यावरती अनेक डास जे आहेत ते देखील बसलेले आहेत। जो कचरा आहे परिसरातला तो देखील केवळ बाजूला काढला गेला आहे, त्याला पूर्णपणे डिस्पोज ऑफ केलेलं नाही, म्हणजे त्याला काढलं गेलं नाही, केवळ बाजूला तात्पुरतं स्वरूपामध्ये त्याला ठेवलं गेलं आहे। पहिला पाऊस जेव्हा पडला काही दिवसांआधी, त्यामुळे हा जो सगळा कचरा आहे तो पुन्हा एकदा या पाण्यात शिरला आणि हे जे पाणी आहे ते इथल्या नागरिकांच्या घरात शिरलं। अनेक रोगराई पसरत आहे, कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे राज्यामध्ये, मुंबईमध्ये। आणि अशात जर या रोगराईमुळे कोणाला आपला जीव गमवावा लागला तर त्याच्यासाठी जबाबदार कोण, असा एक प्रश्न देखील इथे उपस्थित होतोय। आणि एक स्वच्छ आरोग्य जगण्याचा अधिकार या नागरिकांना नाही का, असा देखील एक सवाल इथे उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।